नमस्कार, प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मुंबई म्हाडा लॉटरी 2640 घरांमधील जे प्रधानमंत्री आवास योजनेची जी घरे आहेत, जी लोकेशन येथे सांगण्यात आलेली आहे, की गोरेगाव, वडाळा, विक्रोली, अंधेरी, घाटकोपर येथे प्रधानमंत्री आवास योजनेची घरे सांगण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर त्यांचे काही नियम आहेत त्यांनी सांगितलेले आहे. जे म्हाडा लॉटरीचं जे 68 पेजेसचं जे हे पूर्ण पीडीएफ आलेले आहेत, या पीडीएफ तर आपण पूर्ण वाचू शकत नाही, पण जो एक एक टॉपिक आहे त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवतो. काही अनवधानाने आपल्या ज्याने चूक येते, आपण पूर्ण माहिती वाचलेली नसते आणि आपण फॉर्म भरतो. फॉर्म भरल्यानंतर जर आपल्याला घर लागलं, तर काही अनवधानाने आपल्या ज्याने चुकी झालेली असते, त्यामुळे आपल्याला घर लागल्यानंतर सुद्धा रद्द होऊ शकते. म्हणून या जी समस्या आहे त्या समस्येला सामोरे न जाता हे आपण व्हिडिओ बनवत असतो आणि ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या प्रवीण रिअल एस्टेट युट्यूब चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत काम आपण करत असतो. प्रधानमंत्री आवास योजनेचं जर अंतर्गत तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल, तर त्यांनी त्यांच्या ज्या पेजला एक माहिती दिलेली आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे, की अर्जदार किंवा त्याचे पती पत्नी अविवाहित मुले यांच्या नावे भारतात कुठेही पक्कं घर नसावं. म्हणजे ज्यांना ईडब्ल्यूएस प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ज्यांना घरं घ्यायच्यात त्यांच्यासाठी हा नियम आहे. अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी केलेली असल्यास नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरतो, फॉर्म भरताना आपल्याला तेथे जर आपण रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्यांचा एक नंबर असतो, तो नंबर असणे आवश्यक आहे. तथापि नोंदणी नसल्यास, जर तुम्ही नोंदणी केलेली नसल्यास सोडतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर नोंदणी करणे बंधनकारक आहे. बघा, फॉर्म भरला, तुम्हाला जर म्हाडा लॉटरीमध्ये घर लागलं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, तरी तुम्हाला त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे, त्याचा नंबर मिळवणे आवश्यक आहे. कारण की तो नंबर तुम्हाला पुढे कामामध्ये येत असतो, जो वेळोवेळी तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहेत, ही नंतरची प्रोसेस आहे. जेव्हा तुम्हाला घर लागणार नाही तरी पण तुम्हाला त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर नोंदणी करण्याची प्रक्रिया मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेद्वारे नोंदणी करण्याची तजवीज करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला हे नोंदणी कुठे करायची आहे, तर त्यांनी इथे ऍड्रेस दिलेला आहे, मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ स्तरावर. इथे तुम्ही नोंदणी करू शकता. त्याकरिता नियमानुसार लागणारे 550 रुपये शुल्क विजेत्या लाभधारकास भरणे क्रमप्राप्त आहे. म्हणजे तुम्हाला 550 रुपये त्याचं शुल्क सुद्धा भरावं लागेल, हे त्यांनी इथे सांगण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी अर्जदार कुटुंबांमध्ये पती पत्नी अविवाहित मुले यांचा समावेश असेल. याच्यामध्ये कोणत्या फॅमिली मेंबर ऍड होणार आहेत त्यांची इथे पूर्ण माहिती देणार. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या सदनिकांसाठी अर्जदार कुटुंबातील पती पत्नी अविवाहित मुले यांचा समावेश असणार आहे. विवाहित तथा अविवाहित सज्ञान कमवती व्यक्ती हे स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरण्यात येणार. जर त्या घरातील जर व्यक्ती जर कमवते आहेत, तर त्यांचं वेगळं कुटुंबानुसार हे वेगळं कुटुंब ग्राह्य धरण्यात येणार, हे सुद्धा त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. तसेच सदनिकांसाठी कुटुंबातील कर्त्या महिलेचे किंवा कुटुंबातील कर्त्या पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावे वितरण करण्यात येईल. बघा, सिडको लॉटरी असो, म्हाडा लॉटरी असो, प्रधानमंत्रीची आवास योजनेची जर तुम्हाला सबसिडी जर घ्यायची आहे, तर ती एका व्यक्तीच्या नावावर घेता येत नाही. समजा XYZ लग्न झालेले व्यक्तीने जर फॉर्म भरला, तर त्याला त्या अर्जामध्ये पत्नीचं नाव सुद्धा लावावे लागतात. म्हणजे दोघे को अप्लिकंट असणे आवश्यक आहे, तरच ती सबसिडी ती केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जे 2.5 लाख रुपये असतात ते तुमच्या अकाउंटवरती, म्हणजे तुम्हाला ते कमी करून घरामध्ये ती अमाऊंट त्याच्यामध्ये कमी करण्यात येत असते. म्हणजे आणि समजा अविवाहित असेल, समजा XYZ जर पुरुष असेल, त्यांनी फॉर्म भरला, अविवाहित आहे पण त्यांना घर लागलं, तर त्यांना सुद्धा ते आईला को अप्लिकंट करू शकतात. ही आपण वेळोवेळी सुद्धा जे म्हाडा लॉटरी, पुणे म्हाडा लॉटरी झाली, कोकण म्हाडा लॉटरी, या लॉटरीमध्ये सुद्धा समजून सांगितलेलं आहे की आवास योजनेची सबसिडी ही पती पत्नी किंवा 2 व्यक्ती महिला आणि पुरुष असणे आवश्यक आहे, तरच त्यांना ती मिळत असते अथवा मिळत नाही, याची सुद्धा त्यांनी म्हणजे ही माहिती असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. दिनांक 1/4/2024
ते 31/3/2025 या कालावधीतील अर्जदाराचे स्वतःचे व त्याच्या पती पत्नीचे दोघांचे मिळून वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयापेक्षा कमी असावे. हा महत्वाचा मुद्दा आहे. खूप सारे लोक इथं कन्फ्युज असतात की सर प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरायचा, आमचं 10 लाखाचं इन्कम आहे, आम्ही फॉर्म भरू शकता? तर त्याचं उत्तर नाही. 6 लाख रुपये कमीत कमी उत्पन्न पाहिजे पती पत्नीचं. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की दोघांचे मिळून वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयाच्या पेक्षा कमी असावे. म्हणजे 6 लाखाच्या आतमध्येच इन्कम असलं तरच तुम्ही इथे अर्ज करू शकता अथवा नाही. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुमची कोणत्या प्रकारची अडचण पुढे होणार नाही. ज्या अर्जदार पती पत्नी दोघंही सोडतीत यशस्वी झाले, समजा तुम्ही दोघांच्या नावाने वेगवेगळा अर्ज केला, तर त्याच्यामध्ये दोघेही जर तुम्ही यशस्वी झाले, म्हणजे दोघांना जर तुम्हाला घर लागलं, तर त्याला किंवा तिला म्हणजे दोघांपैकी एकाला एकच सदनिका घेता येईल. एक सदनिका तुम्हाला सरेंडर करावं लागेल. म्हणजे तुम्हाला एकच सदनिका घेता येते असं त्यांनी इथे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे ही पण तुम्हाला मुद्दा समजलेला असेल. प्रधानमंत्री आवास योजनेगत पीएम सदनिका लाभार्थ्यास सदनिकांची पुनर्विक्री सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून 10 वर्ष करता येणार नाही. बघा, एकदा का तुम्हाला घर लागलं तर ते घर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ते 10 वर्ष विकता येत नाही. याची सुद्धा तुम्हाला त्याची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे एकदा घर घेतलं, जेव्हा तुमचे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन घेऊन जेव्हा तुमची नोंद घराचं अग्रीमेंट होणार आहे, तिथून 10 वर्ष तुम्हाला ते घर विकता येत नाही, जे ईडब्ल्यूएस टाईप प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे असतात. यशस्वी अर्जदारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार इतर आवश्यक करांचा भरणं बंधनकारक आहे. म्हणजेच ते स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जे असेल, जे जर तिथं घर रेडी आहेत, सोसायटी जर बनलेली असेल, सोसायटीचं मेंटेनन्स वगैरे जे काय असतात ते तुम्हाला सुद्धा भरावे लागणार आहे. या अटी शर्ती व्यतिरिक्त महापुस्तिकेतील इतर अटी सिद्धी सुद्धा अर्जदारांना लागू असणार आहे. अर्जदार अथवा अर्जदाराचे पती पत्नी यांच्या नावे भारतात कुठेही पक्क घर आढळल्यास, सर्वात महत्वाचा टॉपिक हा समजून घ्या. जर अर्जदाराच्या पती पत्नी यांच्या भारतात कुठेही पक्क घर आहे असं आढळल्यास, अर्जदाराचे वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व अर्जदारांनी भरलेली रक्कम पूर्णपणे जप्त करण्यात येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण प्रत्येक विषयाचा टॉपिकचं पूर्णपणे स्पष्टीकरण करतो, जेणेकरून कोणत्या प्रकारची अडचण निर्माण होता कामा नये. 68 पेजेस आहेत, प्रत्येकाला वाचणं वेळ मिळतो नाही मिळतो, म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुम्हाला जर आढळलं पक्क घर असेल, तर तुमचं घर तिथून कोणत्याही स्टेपला तुम्ही ते रक्कम भरलेली असेल ते जप्त करण्यात येईल, असं त्यांनी त्यांच्या पीडीएफ मध्ये सांगितलेलं आहे. अर्जदार पती पत्नी यांनी शासनाचा कुठलाही लाभ अनुदान घेतलेला नसावा. शासनाचा जो अनुदान असतो, लाभ घेतलेला असतो, प्रधानमंत्री आवास योजनेगत किंवा कोणत्याही प्रकारचा जर तुम्ही लाभ घेतलेला असेल, तर तरी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये अनुज्ञेय आहेत, म्हणजे तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही, हे त्यांनी त्यांच्या पीडीएफ मध्ये सांगितलेलं आहे. तर असे हे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर ह्या ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्याकरता बनवलेला आहे. व्हिडिओ फक्त आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना, तुमच्या जे नातेवाईक असेल त्यांना हा महत्वाचा व्हिडिओ फॉरवर्ड करा, म्हणजे ते सुद्धा या लॉटरीमध्ये अर्ज करताना कोणत्या प्रकारची समस्या निर्माण होणार नाही. भेटूच असा आणखी एक महत्वपूर्ण व्हिडिओ म्हाडा लॉटरीच्या टॉपिक बद्दल. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.